सर्वांना माझा नमस्कार. जय शिवलाल. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. हा माझा पहिलाच ब्लॉग आहे. आज मी तुम्हाला खूप सोपी आणि चविष्ट मसूरची डाळ कशी बनवायची ते दाखवणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर मी इथे कांद्याची पानं तोडून घेत आहे. इथे मी एक कांदा, एक टमाटर आणि 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि आपण तोडलेली कांद्याची पानं हे सर्व मी इथे कापून घेतलेली आहे. 1 वाटी मसूरची डाळ 1-2 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ. कढईमध्ये 1 मोठा चम्मच तेल गरम करून घेऊया. त्यामध्ये छोटा चम्मच जिरा ॲड करू. जिरा थोडंसं असं तडतडलं की त्यामध्ये आपण कापलेला कांदा टाकूया. कांद्याला आपण परतून घेऊ. त्यामध्ये लसूण टाकूया. त्याचमध्ये आपण कापलेला टमाटर टाकू. कांदा, लसूण, टमाटर हे सर्व आपण परतून घेऊया. याच्यामध्ये आपण मसाले टाकूया. मीठ, हळद, धनिया पावडर, मसाला आणि लाल तिखट हे सगळे मसाले आपण याच्यामध्ये परतून घेऊ. मसूरची डाळ ही खूप पौष्टिक आणि प्रोटीन असते आणि ही शिजायला पण लवकर शिजते. तर ही रोजच्या जेवणासाठी खूप चांगला पर्याय आहे. ही भाजी बनवून लवकर शिजते. तर मी इथे कांद्याची पानं टाकत आहे. कांद्याची पानं परतून घेऊया आपण. यामध्ये थोडंसं आपण पाणी टाकूया. पाणी टाकल्यावर आपला मसाला अजून छानपैकी शिजून येतो आणि भाजीला छानपैकी कलर येते. हे बघा, मसाल्याला छानपैकी कलर आलेला आहे. याच्यामध्ये आपण मसूरची डाळ टाकूया. मसूरची डाळ मसाल्यामध्ये एकजीव करून घेऊ. यामध्ये आपण डाळ शिजेपुरतं पाणी टाकू आणि ही डाळ आपण 5-10 मिनटं असं शिजू द्यायची. हे बघा, ती डाळीला छान उकळी आलेली आहे. ही डाळ आता आपण 5-10 मिनटं शिजू देऊया. हे बघा, आपली डाळ इथं शिजून तयार आहे आणि कलर पण किती छान आलेला आहे बघा, आणि खायला पण भरपूर छान लागते. मी इथे कोथिंबीर टाकलेली आहे. तर आपली डाळ तयार आहे. तर बघा, आपली गरमागरम मसूरची डाळ एकदम तयार आहे. अगदी कमी साहित्यामध्ये आणि झटपट तयार होते. तर माझ्या व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया छान छान रेसिपीसोबत. धन्यवाद.